आपल्या भारतात एक असे मंदिर आहे जिथे मंदिरावरचा ध्वज हा नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेने फडकतो। तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि आज मी चाललोय जगन्नाथांच्या दर्शनाला। जगन्नाथपुरी हे भारतातील 4 धामपैकी एक धाम आहे, जिथे आजही भगवान श्रीकृष्णांचे हृदय जिवंत आहे। हे मंदिर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत ओपन असते, त्यामुळे तुम्ही दर्शनासाठी कधीही जाऊ शकता। पण तुम्हाला जर मंदिरावरचा ध्वज बदलताना बघायचा असेल तर तुम्ही दुपारच्या वेळेला जा, कारण रोज दुपारी 5 वाजता मंदिरावरचा ध्वज बदलला जातो आणि तो ज्या पद्धतीने बदलतात ते बघताना जी फिलिंग असते ती शब्दात सांगणे शक्य नाही। हा ध्वज नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेने फडकतो, हे मी माझ्या डोळ्याने बघितलं। त्यामुळे आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा आणि आपल्या इतिहासाचा मला खूप अभिमान आहे। मंदिराचा ध्वज बदलल्यावर जगन्नाथांच्या पालखीचे दर्शन घेतले आणि आम्ही मंदिरामध्ये गेलो। मंदिराच्या बाहेर काही लोक तुम्हाला फसवतील आणि डायरेक्ट दर्शन करून देतो म्हणून 500 ते 1000 रुपये मागतील, पण तुम्ही फ्री लाईन मध्ये दर्शन करा, कारण कितीही गर्दी असली तरी दर्शन 1-2 तासात होऊन जाते। मंदिरमध्ये मोबाईल अलाउड नाहीये, त्यामुळे तो बाहेरच जमा करावा लागतो। मंदिरच्या आतमध्ये पण खूप फसवे आहे। तिथे पुजारी लोक तुम्हाला बोलवतात आणि देवाच्या नावाखाली तुमच्याकडून पैसे मागतात। ही गोष्ट आमच्या सोबत पण झाली आहे, त्यामुळे मंदिरात गेल्यावर देवाकडे मन भरून बघा आणि दर्शन घेऊन बाहेर या। आम्हाला जगन्नाथांचे दर्शन खूप जवळून मिळाले, पण त्या पुजाऱ्यांनी फसवल्यामुळे दर्शन घेऊन पण ती फिलिंग येत नव्हती। दर्शन झाल्यावर मंदिरामध्येच आनंद बाजार आहे, जिथे महाप्रसाद मिळतो, तो खायला विसरू नका। आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा रथयात्रेची तयारी सुरू होती। यावर्षी रथयात्रा 7 जुलैला आहे, ज्या दिवशी स्वतः भगवान जगन्नाथ, त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलराम सोबत भक्तांना भेटायला मंदिराबाहेर येतात। आज नाही तर उद्या तुम्ही जगन्नाथपुरीला जातालच, त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा। जय श्री जगन्नाथ।